आपल्याला आठवत असेल विधान भवनाचं जेव्हा सेशन चालू होतं, अधिवेशन चालू होतं, तेव्हा मंत्री महोदयांनी एक स्टंट केलं होतं, आपल्याला सर्वांना नेऊन ह्या बाईक टॅक्सींवर धाडी टाकल्या होत्या. मग एका बाईक टॅक्सी कंपनीने, म्हणजे मला हसायला एवढं येतं की एवढं ओपन भ्रष्टाचार चालू आहे की एका बाईक टॅक्सी कंपनीने प्रो गोविंदाला, जे परिवहन मंत्र्यांचे नातेवाईक लागतात, त्यांच्यासाठी चांगली मोठी स्पॉन्सरशिप दिली. आणि आता गोविंदाहून 1 महिना झाला नाही आहे, लगेच त्याच कंपनीला, म्हणजे रॅपिडो असेल आणि बाकीच्या 2-3 कंपन्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत. बरं, हे लायसन्सेस मिळाले चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे की लायसन्सेस दिलेले आहेत, नवीन काहीतरी एक वेगळा मार्ग येतो आहे मुंबईमध्ये. पण एका बाजूला आपण पाहतोय की एल्फिन्स्टन पूल बंद करून ठेवलेला आहे, सायन पुलाचं काम झालं नाही आहे, टिळक ब्रिजचं काम चालू आहे, ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ झालेला आहे, रस्त्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि ह्या सगळ्याच्यात तुम्ही किती टॅक्सी, म्हणजे ह्या बाईक टॅक्सी रस्त्यावर आणणार, ह्याचं कुठे काही नियम आलेत का? बाईक टॅक्सी म्हणजे एक रायडर आणि त्याच्या मागे एक पॅसेंजर बसणार. आणि ह्या एका पॅसेंजरसाठी जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल, तेव्हा किती लाख बाईक्स ह्या रस्त्यावर तुम्ही आणणार, ह्याचाही कुठे अजून काही उल्लेख झालेला नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी असो किंवा मग सिटी फ्लोसारख्या बसेस असतील, ह्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून भाजपचं सरकार आणि एशनशी गटाचं सरकार, जे काही ट्रिपल इंजिनचं सरकार स्वतःला मानतात, ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे BSTला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे.